तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. सिनेस्टाईल पाठलाग, कश्यपी धरणाजवळ हर्सूल पोलिसांची थरारक कारवाई. 23 लाखांच्या मद्यासह 2 कार जप्त. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. नाशिक जिल्ह्यातून एक अतिशय मोठी आणि थेट चित्रपटाच्या दृश्यालाही मागे टाकेल अशी थरारक बातमी समोर येत आहे. कश्यपी धरण परिसरात हर्सूल पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत एका मोठ्या दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. नाकाबंदी पाहून पळून जाणाऱ्या तस्करांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून तब्बल 23,48,540 रुपयांच्या विदेशी मद्यासह 2 महागड्या कार जप्त करण्यात आल्या आहेत. या थरारक कारवाईत एक आरोपी गजाआड झाला आहे तर दुसरा जंगलाचा फायदा घेत फरार झाला आहे. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी अवैध दारू तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशान्वये हर्सूल पोलिसांनी कश्यपी धरण परिसरात मोठी नाकाबंदी लावली होती. 18 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कश्यपी धरण परिसरातील खाड्याची वाडी येथे हर्सूल पोलीस ठाण्याकडून नाकाबंदी सुरू असतानाच पोलिसांना एक पांढऱ्या रंगाची क्रेटा आणि एक महिंद्रा SUV 500 कार संशयास्पद वेगाने येताना दिसल्या. मात्र समोर पोलिसांची नाकाबंदी बघताच दोन्ही चालकांनी गाड्या जागच्या जागी युटर्न मारल्या आणि वाघेरा गावाच्या दिशेने वेगात पळवल्या. नाकाबंदीवर तैनात असलेले पोलीस हवालदार अनिल गांगुर्डे यांनी तातडीने याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना दिली. गाड्या वाघेरा घाटातून हर्सूलच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती धोंडीराम नाशिक रस्त्यावरील सुजाण नागरिकांनी वेळोवेळी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे व त्यांचा स्टाफ खासगी वाहनाने वाघेरा घाटाच्या पायथ्याकडे रवाना झाला. नाकेपाडा येथील वनविभागाच्या चेकपोस्ट समोर पोलीस आणि संशयित वाहने अमोरासमोर आली. पोलिसांनी अत्यंत प्रसंगावधान राखून क्रेटा गाडीला समोरून स्वतःची गाडी आडवी लावली आणि क्रेटा गाडी थांबवली. मात्र मागून येणाऱ्या XUV 500च्या चालकाने हुलकावणी देत गाडी थेट गटाराच्या बाजूने काढली आणि हर्सूलच्या दिशेने अत्यंत वेगाने पळवली. यानंतर सुरू झाला पोलिसांचा खरा चित्तथरारक आणि सिनेस्टाईल पाठलाग. पालीफाटा, हर्सूल, दलपतपूर, तोरंगण ते वाहनदरीपर्यंत हर्सूल पोलिसांनी या भरधाव XUV 500चा थरारक पाठलाग केला. अखेर पोलिसांनी या गाडीला घेरलेच. या कारवाईत पोलिसांनी क्रेटा कारचा चालक रामनिवास पूनमराम बिश्नोई राहणार सुरत गुजरात याला अटक केली आहे. तर महिंद्रा XUV 500 कारचा चालक गाडी सोडून दाट जंगलाचा फायदा घेत फरार झाला. जेव्हा या दोन्ही वाहनांची झडती घेण्यात आली तेव्हा पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा लपवण्यात आला होता. पोलिसांनी मद्य आणि दोन्ही महागड्या वाहनांसह एकूण 23,48,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार हेमराज गवळी हे करत आहेत. ही धडक आणि कौतुकास्पद कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M, पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी संजय वांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस हवालदार अनिल गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल हेमराज गवळी, पोलीस हवालदार नामदेव गांगुर्डे, सुनील ठाकरे, प्रशांत काकड, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, रविकिरण पवार, मयूर आव्हाड आणि बापूराव पगारे यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे दारू तस्करांचे धाबेदण आणले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अशा ताज्या आणि थरारक घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.